जलगांव के जामनेर तहसील के पेटावद गांव में एक युवक की मौत के मामले की जांच एसआईटी करेंगी। पुलिस अधीक्षक ने ये जानकारी दी है। पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने बताया कि अगले 1 से 2 दिनों में एसआईटी का गठन किया जाएगा और इस मामले की गहनता से जांच की जाएगी। इस मामले में मृतक के परिजनों और समाज के लोगों ने एसआईटी जांच की मांग की थी, जिसके बाद ये फैसला लिया गया। पुलिस ने इस मामले में 4 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिससे गिरफ्तार किए गए आरोपियों की संख्या अब 8 हो गई है। पुलिस अधीक्षक ने ये भी बताया कि सभी आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है और पुलिस ये पता लगाने की कोशिश कर रही है कि क्या इस मामले में कोई और आरोपी शामिल है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज़, जलगांव। परवा म्हणजे 11 तारीख जामनेर शहरामध्ये एका कॅफेमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी, एक 17 वर्षाची मुलगी भेटलं होतं, बसून होतं. मग ते काय मुलांनी, ते शहराच्या मुलांनी आलं आणि त्या मुलांना तिथून उचलून घेऊन गेलं होतं बस स्टँडजवळ. मग तिकडनं त्यांचं जे मुला-मुलींचं जे गाव होतं त्या गावाकडे नेलं आणि त्यांना मारहाण झालं होत्या. मारहाण झाल्यानंतर ते आई-वडील त्यांना मुलांचं ताब्यात घेतलं. काही वेळानंतर त्यांचं परिस्थिती बिकट झाली आणि त्या मुलांना सिव्हिल हॉस्पिटलला आणलं होतं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट दरम्यान त्यांना मृत्यू घोषित करण्यात आलं होतं. त्याच्या अनुषंगाने जामनेर पोलीस स्टेशनमध्ये कलम 103(1) आणि 103(2) म्हणजे मॉब लिंचिंगचं आणि मर्डरचं कलम लावून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते दिवशी आम्ही 4 आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या आणि आजच्या दिवशी आम्ही 3 लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतलं. अजून एक जळगावमध्ये आणणं बाकी आहे. तोही आपल्या ताब्यात आहेत. म्हणजे एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं कालच्या दिवशी पोस्टमॉर्टम झालं होतं आणि अंत्यविधी देखील म्हणजे बेटावत गावात झाल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने काही लोकांनी एसआयटीचं मागणी करतायत. मग त्याचाही विचार करून म्हणजे 1-2 दिवसात त्याचं एसआयटी देखील आम्ही फॉर्म करू आणि तपास चांगल्या पद्धतीने करूया. जे कोणी या कृत्य केलेलं आहे सर्व लोकांना अटक केलेलं आहे. अजूनही काही तपासात निष्पन्न झालं त्याच्यावरती देखील कायदेशीर कारवाई करेल. माहीतच पीएम रिपोर्ट आमच्या हातात आलेला नाही आहे. तरी पण म्हणजे त्यांना जेव्हा मारत असताना हेड इंजुरी झाल्या म्हणून प्रथमदर्शनी दिसतंय.